गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज तुमच्यासाठी एक नवीन जर्नी घेऊन आलोय. आज मी चाललोय नाशिक रोड ते सीएसटी. माझ्यासोबत माझा मित्र आहे आसिफ. छोटस काम आहे. हा परत दाखवतो आसिफ. आम्ही दोघं जण चाललेलो आहे. छोटस काम आहे आणि आज मी ज्या गाडीने जाणार आहे ते मुंबई एक्सप्रेस, मुंबई सीएसटी एक्सप्रेस. तिचा गाडीचा कोड आहे 11012. कसं आहे नाशिक रोड स्टेशन साफ आणि सुरळीत छान वाटतंय. आणि नाशिक रोड स्टेशनला आला का एकदम मस्त वाटतं आल्यावर. मित्रांनो, आता आम्ही प्लॅटफॉर्म वरती आलेलो आहे. प्लॅटफॉर्म वर आल्यानंतर कळलं का गाडी ना 10:15 वाजेपर्यंत येणार आहे. गाडी तर जराशी लेट आहे. गाडी होती 9:40 ला, पण गाडी काय अजून आली नाही. तर आपण आसिफला विचारू, आसिफ आपण मुंबईला कशासाठी चाललाय? आपली टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल आपलं आपण जे काय आज आम्ही मुंबईला एक छोटस काम नाही, मोठं काम आहे आज आमचं. आज आपला वर्ल्ड कप इंडियामध्ये आलेला आहे. तर वर्ल्ड कप बघण्यासाठी आम्ही मरीन ड्राईव्हला चाललो. पहिले आम्ही सीएसटी जाणार आहे. थोडंसं काम आहे, छोटस काम आहे तिथे. ते झाल्यानंतर आम्ही मरीन ड्राईव्हला वर्ल्ड कप बघायला जाणार. तर तुम्हाला मी आज पूर्ण जर्नी पण दाखवणार आहे आणि त्याचा पार्ट 2 येणार आहे. तर पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे. मुंबई सीएसटी एक्सप्रेस आता आलेली आहे. गाडी 10:15 येणार होती, पण गाडी 10 ला आली. ऍक्च्युली गाडी होती 9, 9:30 ला होती, पण अर्धा तास लेट आहे आता गाडी. नाशिकची पब्लिक काही जण त्यांच्या मुंबईला चालले. आता अर्धी पब्लिक तर वर्ल्ड कपच बघायला चाललेली हळू. अरे थांबत का नाही काय माहिती थांबणार बाबा एकदाची बाल फोडून राहिला आम्हाला. थांबली आहे आता गाडी. आता बसतो आम्ही. चालू राहू द्या, चालू राहू दे. सॉरी, बघा तुम्ही, चालू राहू दे म्हणते. कुठं बसायचं? थांब तुला ह्याकच बोलत की मन पाठवतो. पूर्ण पब्लिक तिकडून पब्लिक. गाडी निघाली आहे आपली 10:05 ला. निघाल्यानंतर एवढी पब्लिक उतरली नाशिकला. नाशिक खूप फेमस आहे. धुळ्याहून नाशिकला खूप लोक येतात. हे अर्धे मे काळे आणि सफेद ड्रेस वाले मला वाटतं वकीलच असतील. हा भाऊ, सबस्क्राईब कर मला. एलएस काळे. हा पाहिलं ना, आपले लय नाही, आपले लय फॅन आहे. तू पण फॅन आहे. ये येतच राहता, दिसतच राहता. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. व्हिडिओ एवढे सबस्क्रायबर नाही, पण बघते दिसतोय ना असे पूर्ण जर्नी सोबतच राहणार. माहिती एवढं लांब आलो होता मी ना बिल्डिंगच्या छात्र हे 3,500 घर आहे ना. हा, हे आपलं नाशिकचं बस डेपो आहे. सिटीलिंक बस डेपो नाशिक रोडलाच आहे. पण एक तपोनला आहे ना, की इथे आहे दुसरा. मला नाही, कारण की माहिती मी नाही हिंडत राहत. हे आपल्या सोबत भाऊ आहे. भाऊ, तुमचं नाव? अरे घ्या ना भाऊ. भाऊ लाजले. मोठी हस्ती आहे. खूप आवडतो भाऊ. आडांगळे म्हणून भाऊ आहे. भाऊचं नाव, आडनाव सांगितलं भाऊने, आडांगळे. हे पण दादांनाच चालले. आम्ही मित्रांनो, आता आम्ही घोटीच्या आसपास पोहोचलेलो आहे. गाडी 100-110 स्पीडला होती, त्यामुळे थोडीशीच व्हिडिओ काढली. कारण अक्षरशः मोबाईल सुद्धा हालत होता डायरेक्ट व्हिडिओ काढताना. त्यामुळे आता गाडी थोडीशी रिलॅक्स झाली, म्हणून मग तुम्हाला दाखवते. घोटीच्या थोडेसे पुढे आम्ही आसिफ यांच्या सोबत
हा रेल्वेला भरती द्यायला चाललाय भाऊ. हा पण चाललाय रेल्वेची द्यायला भरती. आणि असं त्यांना विचारतोय याला तर द्यायची नाही भरती तर मुद्दा याला विचारतोय कसं आहे काय आहे? काय करतोय आपल्याला. मित्रांनो आता इगतपुरीला पोहोचलोय मी. आता इगतपुरी येतच खूप छान वाटतंय यार पावसामध्ये. पूर्ण माझा हात ओला, शर्ट वगैरे ओलं झालेलं आहे पूर्ण. आणि व्ह्यू खूप मस्त आहे. आणि असंच चालू होता खूप म्हणजे खूप. एवढ्या पावसामध्ये तुमच्यासाठी ती व्हिडिओ काढलेली. आता इगतपुरी मध्ये आता आम्ही पोहोचलोच आहे. प्लॅटफॉर्म तिकडनं आहे. व्ह्यू एकदम मस्त आहे. आणि तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला व्ह्यू कसा वाटला. कमेंट करा नक्की. सबस्क्राईब तर करते नाही तर कमेंट तर करा. पाणी 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 चला. साधा थंडा मत दो गरम दो. भाऊ उठ रे. इगतपुरी आता आपण इगतपुरीला पोहोचलोय. इगतपुरीला आले तर बेधडक बिंदास कधी पण नाश्ता करा. इगतपुरीला जर आलो तर आम्ही नक्कीच नाश्ता नक्की करतो इगतपुरीला आल्यानंतर. एक अजून द्या असं तुला फारच फारच भूक लागली. या मित्रांनो नाश्ता करायला कसं या मित्रांनो नाश्ता करायला परत मित्रांनो आता नाश्ता घेतला आम्ही. आता इकडं त्याने स्टार्ट केलं. खाऊन घेतो मग तुमच्या सोबत बोलतो. पाणी जसं आता नाश्ता करून झाला. नाश्ताच करत होतो तेवढं गाडी पण निघाली म्हटलं आता नाश्ता करून घेऊ मग नंतर तुम्हाला सांगू. आता गाडी निघाली आहे. गाडी पोहोचली आहे 11 वाजता. नाशिक रोड पासून इगतपुरी वरून यायला 1 तास लागतो. असं 55 मिनिटं लागतात पण कधी कधी 1 तास लागतो. आणि गाडी ऍक्च्युली अर्धा तास लेट आहे म्हणून त्यामुळं चालून जाईल एवढं काय. ओके आणि एकदा आले ना नक्की इगतपुरीचा ना वडा कापारायचा ट्राय करा. खूप छान लागतो. खूप छान वाटतंय. मस्त व्ह्यू येतो. चालेल भाऊ ना. मस्त व्ह्यू आहे. कसारा बोगदा. हिरवगार निसर्ग वातावरण एकदम मस्त. पुढे इथे का मुंबई नाशिक हायवे कसारा घाट. असे आता आपण इगतपुरी पर्यंत पोहोचलो. काय म्हणशील तू या जर्नी मध्ये. बोल आता काहीतरी. गजब बेइज्जती है. कसं वाटतंय तुला आता एवढा तू कसारा घाट पाहिला. कसा व्ह्यू व्ह्यू कसा वाटतंय. खूप पाऊस चालू आणि जे आपलं एवढा जोरात पाऊस चालू खास तुमच्यासाठी पावसाची जर्नी गेली आज.
पोचलो आता आम्ही कसारा घाटामध्ये नाही, सॉरी, कसारा स्टेशनला. कसारा स्टेशनला आता पोहोचलो होतो आम्ही. पोहोचलो नाही आता. कसारा स्टेशन गेला, कसाराला गाडी नाही थांबली. गजब बेइज्जती है. तिला माहिती आहे, कारण की आम्हाला पुढे जायचंय ना लवकर. मग ती म्हणजे का फक्त तिथं आला. सोडलं आम्ही. खूप पाऊस चालू आहे. मी थोडा फोन चार्जिंग करतो, मग तुमच्यासोबत मी बोलतो नंतर. बाय. 2 hours later. मित्रांनो, मी माझा मोबाईल चार्जिंगला लावून दिला आणि मग मला सीट भेटली आणि मी झोपलो होतो. अजून पण माझा मोबाईल चार्जिंगलाच आहे. असे फोनवर बोलतात, तोच बघत होता इतक्या वेळ. तर त्यांनीच उठवलं मला. CST स्टेशन आलं आहे आता. एक 5 मिनटामध्ये येईल CST स्टेशन. दाखवतो तुम्हाला CST स्टेशन. पूर्ण ट्रेन रिकामी झालेली आहे. CST आता आपण पोहोचलोय. असं प्लॅटफॉर्म बघा, अजून गाडी अजून चालू आहे. असं प्लॅटफॉर्म वरून बायपास जाण्यापेक्षा मित्रांनो, फायनली CST ला पोहोचलोय. CST ला किती वाजले? 2. मित्रांनो, फायनली CST ला आता पोहोचलोय आम्ही. गाडी येणार होती 1 वाजून 18 मिनिटांनी, मग गाडी आली 2 वाजता. गाडी 40 मिनिटं लेट झाली आहे. माझ्या मागं बघू लागते CST रेल्वे स्टेशन. मित्रांनो, फायनली CST रेल्वे स्टेशनला पोहोचलोय. मी आता ही जर्नी इथं संपवतो. भेटतो तुम्हाला नेक्स्ट जर्नी मध्ये. बाय बाय.